गोरगरीब व गरजू रुग्णांवर वेळेत उपचार व्हावे यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये उभारली, ज्यावर कोट्यावधीचा खर्च केला. परंतु अशा हॉस्पिटलमधील काही डॉक्टर चुकीच्या पद्धतीने उपचार करून रुग्णांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळताना दिसत आहेत. पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालय येथे देखील अशीच काहीशी घटना घडली असून सागर गंगथडे यांच्यावर चुकीचे उपचार केल्याने मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याने अखेर या रुग्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय. पाहूयात याबाबत नेमकं काय घडलं हे त्यांच्या पत्नीकडून जाणून घेऊयात. गंगथडे, माझे मिस्टर सागर गंगथडे हे फक्त कणकणी आली म्हणून कॉटेजमध्ये आले होते उपचारासाठी आल्यावर त्यांनी डायफ्लो हे इंजेक्शन दिलं त्यांना आणि जोगदंडे ह्या सिस्टरकडून डायफ्लो इंजेक्शन घेतलं. त्यांनी घेतल्यावर ते इंजेक्शन घेतल्यापासून की त्यांना रिॲक्शन व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला. परत 2 दिवसांनी चालायला येणार, ते काळं निळं झालं, तासात 2 तासात इतका त्रास व्हायला. मग इथं आणलं, ॲडमिट केल्यावर सरडे सरांना दाखवलं. सरडे सरांनी दुसऱ्या सरांची संमती दिली की जामदार सर होते, त्या जामदार सरांना बोलवून तिथं जे उपचार करायला सांगितले. त्या सरांनी गोळ्या औषध दिले. 2 दिवसांनी सोडतो म्हणले, पण त्या सरांनी अचानक त्यांना बोलवलं, त्यांचं ऑपरेशन केलं किंवा घरच्यांना बोलवलं नाही, सही वगैरे कोणाची घेतली नाही. मग उपचार झाल्यावर पेशंटला तसंच पाठवलं वार्डामध्ये. परत अजून 4-5 दिवसांनी ती जखम वर भरून येईल म्हणले आणि वर जी जखम काळी झाली होती ती काळी झालेली जखम सुद्धा त्यांनी कट केली आणि 1.5 महिन्याची मुदत दिली होती, पण जखम काही अजून भरून आले नाही. ह्या दुखाला कंटाळून पेशंटनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता मी कोणाला जबाबदार धरायचं हे ह्याच्यासाठी मला न्याय मिळाला हवा. 2 महिने होत असे 12 तारखेपासून नुसतं येणं, रात्रभर त्याला झोप लागत नाही. आमची कंडिशन नाही बाहेरच्या दवाखान्यात न्यायची. म्हणून आम्ही करतो म्हणूनच आम्हाला सारखी ही म्हणते करतो, ती म्हणते करतो, ती म्हणते का बसा. दुसरं कुणाला बोलवलं तर तुम्ही आम्हाला दम द्यायला बोलवता का, तुम्हाला बघायला तर बोललं तर ती आमच्यावर शिकते. तरी आम्ही बंद केलं, येऊ नका कुणाला नका. आमचं पेशंट नीट करून द्या, पाया पडली मी त्यांच्या गेल्या आठवडे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरडे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर विजय सरडे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर. सागर गंगथडे पेशंट जो आहे त्याला ग्लुटियल ॲब्सेस झालेला होता. म्हणजे इथे कमरेच्या मागच्या बाजूला त्यांना थोडं इन्फेक्शन झालेलं होतं. त्या इन्फेक्शनसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सुरुवातीला इंजेक्शनचे उपचार देण्यात आले. इंजेक्शनवर कमी नाही आले की आपल्या हॉस्पिटलचे जे सर्जन आहेत डॉक्टर जामदार सर यांनी त्यांना IND म्हणजे एक छोटंसं ऑपरेशन त्यांच्या नातेवाईकासह चर्चा केल्यानंतर केलेलं होतं. त्याच्यात आज जी घाण होती ती सगळी काढून त्यांना दररोज ड्रेसिंग आपण करत होतो. सध्या त्या ड्रेसिंगच्या ह्याच्यावर पेशंटला ग्रॅन्युलेशन टिश्यू चांगला येत असून पेशंट रिकवर व्हायच्या स्टेजमध्ये आहे. 80% ते चांगलं जुळलेलं आहे आणि डेली ड्रेसिंगवर तो ग्रॅन्युलेशन टिश्यू तो पेशंट व्यवस्थित होत आहे. परंतु आज तो परत आलेला आहे इथे आणि त्याने आज म्हणजे त्याची मानसिक स्थिती थोडी बिघडलेली असल्या दिसत आहे आम्हाला आणि त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही उपचार करत आहोत. आणि त्या पेशंटला जे काही लागेल अत्याधुनिक उपचार लागतील ते सर्व उपचार आम्ही उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे त्याला पुरवणार आहोत. त्याला व्यवस्थित करूनच घरी पाठवतो. तर त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की त्याचं जी गाठ काढलेली आहे ती न सांगता आणि न काय कशी माहिती न देता काढल्यामुळं आम्हाला त्या डॉक्टरवर संशय आहे. डॉक्टर जामदार सरांनी ज्यावेळी ऑपरेशन केलं त्यावेळी डॉक्टर जामदार सर त्यांच्याशी बोलले म्हणतात. आता बाकीचे पेपर बघितल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात येईलच. परंतु डॉक्टरांनी त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय ते ऑपरेशन केले का नाही ते मी बघून सांगतो तुम्हाला पेपर आता.